हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण जोशी काकांसोबत योग ग्रंथांचा अभ्यास करतोय. आज 2 एप्रिल 2025. सगळ्यांना नम्र विनंती की ज्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आज आपला समारोपाचा दुसरा पाठ आणि ह्या योगग्रंथावरचा भाग्ययोगवरचा शेवटचा पाठ. हा पाठ झाल्यानंतर आपले साधारणतः 16-17 प्राथमिक पाठ, त्याच्यानंतर 13-14 विषययोग ग्रंथावरील पाठ आणि 10-11 हे भाग्ययोग. मध्ये जवळजवळ 40-45 पाठाचा आढावा आपण घेतोय. त्यातला अर्धा आढावा मागच्या वेळेस झाला होता आणि बाकीचा आढावा घेऊ. या आढावा घेण्याचा हेतू एवढाच आहे की सगळ्याची रिव्हिजन व्हावी. ज्यांनी ऐकलं त्यांचं रिपीट व्हावं किंवा ज्यांना ऐकलं नाही त्यांना काहीतरी सूत्र मिळावं. आतापर्यंतचं हे भाग आहे. अर्थात सूत्रमेळ्यात मर्यादा असतात, कारण ज्या गोष्टीला आपण 1 तास बोललेलो आहोत किंवा त्याच्यावर चिंतन केलं ते आता 1 मिनिटात किंवा अर्ध्या मिनिटात सांगायचं म्हणजे तेवढ्या मर्यादा येतात. परंतु आपल्या सगळ्या ज्या ओव्हरऑल मर्यादा आहेत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या, त्या मर्यादेत हे एवढंच शक्य आहे. म्हणून आपण आता सुरू करतोय. मागच्या पाठामध्ये ज्या गोष्टी घेतल्या ते थोडक्यात अगदी असं की साध्य आणि साधन म्हणजे हे आपण जे करतोय हे सगळं अभ्यास चिंतन हे एक साधन आहे आणि आपल्याला काही साध्य आणि ते म्हणजे साधकत्वातली प्रगती आणि शक्य झालं तर अंतिमतः आत्मज्ञान हे साध्य आहे. आणि त्यासाठी आपण श्रमानंद, धनानंद, ज्ञान, गुणाकार, सेवा ही सगळी साधनं करत असतो. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंटे पुरुष. म्हणजे जे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जे ऐकतोय, ज्याच्यावर आपण अभ्यास करतोय ते नीट समजलं पाहिजे आणि ते समजलं तरच आपण भाग्यवान असतो. आणि जर का नाही झालं तर स्वामी समर्थांनी करंटे पुरुष असं म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यासाचं आणि समजून घेण्याचं महत्व आपण समजून घेतोय. म्हणजे साधकत्वाचं साध्य काय आहे? आपण जर साधक असो तर आपलं साधकत्वाचं साध्य म्हणजे साधकत्वातली प्रगती आणि त्यातला मार्ग म्हणजे कर्मशुद्धी. आणि या कर्मशुद्धीचा मार्ग आपण प्रार्थनेत म्हणतो नेहमी, अहंकार गळो. कुणाचं? माझा अहंकार गळो, माझं अज्ञान पळो, माझी जमवून घेण्याची शक्ती वाढो आणि माझ्या कल्पना विश्वातल्या वातावरणातील वैश्वानर म्हणजे इच्छा विशालाकांक्षी असोत, म्हणजे माझे विचार उच्च असोत, माझ्या महत्वाकांक्षा सर्वसमावेशक असोत. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या मागच्या वेळेला आपण एक छोटं रूपक पण बघितलं होतं. कठोपनिषदात ते आहे की रथ म्हणजे मनुष्य शरीर किंवा मनुष्याचं जीवन हा रथ समजला तर ह्या रथाचा मालक रथी जो आहे तो जीव आहे. या रथाची सारथी म्हणजे चालक बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या हातात, त्या चालकाच्या हातात जे लगाम आहेत त्याला मन म्हणायचं आणि ह्या लगामानी जे कंट्रोल केले जातात ते घोडे म्हणजे इंद्रिय आहेत. म्हणजे बुद्धी, जीव
मन, इंद्रिय असं सगळं रूपक दिल्यानंतर हा रथ ज्या रस्त्यावर धावतो तो रस्ता म्हणजे इच्छा, वासना आणि महत्वाकांक्षा. आयुष्यामध्ये ज्या इच्छा आहेत, ज्या वासना आहेत, ज्या महत्वाकांक्षा आहेत, त्या रस्त्यावर हा रथ धावतो आणि तो योग्य ठिकाणी धावेल का नाही हे ठरवण्याची क्षमता जीवामध्ये आहे, म्हणजे मालकामध्ये आहे, बुद्धीमध्ये, सारथीच्या हातात आहे काही प्रमाणात. आणि जर का बुद्धी आणि जीव हे जर का योग्य असतील तर हा योग्य रस्त्यावर किंवा योग्य पथावर हा आपल्या आयुष्याचा रथ धावतो, असं हे रूपक आहे. आणि ह्याच्यातील सर्वात महत्वाची जो रोल आहे तो बुद्धीचा आहे, कारण ती सारथी आहे, ते ड्रायव्हर आहे, ह्या सगळ्या वाहनाचं ड्रायव्हर ते आहे. आणि आपल्या सर्व इच्छांचं, सर्व वासनेचं स्थान बुद्धीत आहे असं अध्यात्म सांगतं. आणि म्हणूनच जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, आपल्या वासना शिल्लक असतात आणि म्हणून नवीन जन्म प्रत्येक वेळेला घ्यावा लागतो. वासना पूर्ण होण्यासाठी पुनर्जन्म होतो, कारण वासना कधीही तृप्त होत नाहीत. आशा आणि समुद्र या दोन गोष्टी अशा आहेत की कधीही त्या भरत नाहीत. आशा कधी भरत नाही आणि समुद्र पण कधी भरत नाही. आणि त्यामुळे कितीही सुख मिळाले तरी वासना संपत नाहीत. वासना न संपल्यामुळे आपण कधी भयमुक्त होत नाही. आणि भयमुक्ती साधायची तर वासनामुक्ती हवी, ती एकदम साधत नाही. आणि म्हणून हळूहळू साधकत्वाचा क्रमविकास घडवायला हवा. आणि तोच नेमका आपण या अभ्यास चिंतनातून शिकतो आहे किंवा आपल्याला शिकावा लागतो. पण व्यवहारातलं जीवन आणि साधनेचं जीवन याच्यामध्ये थोडा फरक असतो. म्हणून बऱ्याच गोष्टी व्यवहारात ज्या आपण योग्य समजतो त्या अनलर्न करायला लागतात, त्या विसराव्या लागतात. नवीन तत्वशुद्ध गोष्टी लर्न करायला लागतात. आणि एकदाच लर्न करून त्या होत नाही तर त्याचा परत त्याचं निधिध्यासन करायला लागतं, रिलर्न करायला लागतं. म्हणून अनलर्न, लर्न आणि रिलर्न ही प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया काही सोपी नाहीये. आणि म्हणूनच तुकाराम महाराजांसारखे श्रेष्ठ संत म्हणतात की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. आणि अशा पद्धतीने ह्या युद्धाच्या प्रसंगात आपल्याला प्रत्येक दिवस जिंकून पुढे जायला लागतं. आता आपण जर का अर्ध्या योगग्रंथाचा म्हणजे 2 योगग्रंथांचा अभ्यास करून जी काही साधना करतो याच्यातून आपल्याला किती साधताय, आपलं चित्तवृत्ती धैर्यमय झाली आहे का, आपली वृत्ती शांत दिशेने पुढे चालली आहे का. आणि हे बघण्यासाठीच मनशक्तीने साधकांना मानस आलेख रूपी आत्मपरीक्षण करायला सांगितलंय. 44 वर्षामध्ये स्वामीजींनी आपल्याला सगळ्यांना अत्यंत उत्कृष्ट असे उपदेश केलेले आहेत. त्याच्यात 3ऱ्या वर्षात ते म्हणतात की बाकी काही नाही, आयुष्यात थोडा तरी अध्यात्माचा दिवा लावा आणि हा अध्यात्माचा सुवर्ण स्पर्श आपल्या जीवनाला कायम आपण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर दुसरं श्रद्धेचं महत्व सांगताना किंवा भक्तीचं महत्व सांगताना, उपासनेचं महत्व सांगताना स्वामीजी म्हणतात की ते स्वतः विज्ञान शुद्ध मार्गाने जाणारे, विज्ञान हेच त्यांच्या अभ्यासाचं काय म्हणतात ते सूत्र होतं. आणि म्हणून ते स्वतःला विज्ञानानंद म्हणायचे. परंतु तरी सुद्धा ते म्हणतात शक्तियोग ग्रंथामध्ये की मी तुमच्या समोर असताना ज्ञान तत्पर राहा, पण समोर नसताना भाव तत्पर राहा. आणि तुम्ही भाव तत्पर राहिला त्याचा अर्थ श्रद्धावान राहिला तर त्या स्थितीत तुम्हाला उत्कृष्ट प्रत्यय येतील. म्हणजेच काय, श्रद्धा म्हणजे काय करायचं, स्वामीजींना हार घालायचा नाही, पूजा घालायची नाही, नमस्कार करायचा नाही, परंतु त्यांनी जे काही आपल्याला शिकवलंय त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्याप्रमाणे आपण वर्तन करायचंय. आणि असं जर का केलं तर आपल्याला उत्कृष्ट प्रत्यय येतील. आणि असे वागणारे, असे वर्तन करणारे असे साधक एकत्र आले बरेच लोक तर त्यांच्या विचारांची श्रद्धायुक्त एकता प्रचंड शक्ती निर्माण करेल. आणि त्यामुळे त्यांचं आणि सर्वांचंच अधिक चांगलं कल्याण होईल. आणि हे सगळं बघत असताना, हे तत्वज्ञानाचा अत्यंत उच्च विचार करत असताना आपल्याला शेवटी परत या ठिकाणी यायला लागतं की प्रत्येक माणूस त्याच्या इच्छेसाठी जगत असतो. म्हणून इच्छापूर्ती हा मनशक्ती मार्गदर्शनाचा मुख्य भाग आहे. आपण सर्वसामान्य आहोत, आपण संसारिक आहोत, आपण प्रापंचिक आहोत, आपण काही प्रमाणात भौतिक सुखामध्ये गुरफटलेले आहोत. आणि त्यामुळे इच्छापूर्ती हा मनशक्ती मार्गदर्शनाचा मुख्य पाया आहे.
आणि ह्या इच्छापूर्तीचाच विचार आपण गेल्या 2 ग्रंथात केलेला आहे. अर्थात तो आपण आता सर्व विचार करू शकत नाही, कारण तो विचार त्या त्या वेळेला केलेला आहे. परंतु आढावाच घ्यायचा म्हटला तर आपण द्वैत अद्वैत ही संकल्पना, त्रिगुण ही संकल्पना, प्रारब्ध क्रियाराम संचित म्हणजे कार्यकारण भाव ही संकल्पना, नंतर ब्रह्मांड निर्मिती प्रक्रिया अध्यात्मशास्त्रातील जी आहे ती, अशा सगळ्या प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या पाठातून बऱ्यापैकी चिंतन करून समजून घेतलेल्या आहेत. आता ह्या संकल्पना एवढ्या मोठ्या आहेत की एक एक संकल्पनेवर एक एक वर्ष सुद्धा लोक बोलू शकतात आणि बोलण्याची शक्यता आहे किंवा तेवढं ते समजायला अवघड आहे. परंतु आपण संकल्पना ज्या आहेत त्यातल्या आधारभूत कल्पना आहेत त्या सगळ्या समजून घेतल्या, बऱ्यापैकी विस्ताराने पाहिलेल्या आहेत. विशेषत्वाने उत्क्रांती ही संकल्पना जी विज्ञानामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. डार्विनची उत्क्रांती ही संकल्पना स्वामीजींनी अत्यंत वेगळ्या प्रकारचं संशोधन करून आणि त्यातल्या मनाची भूमिका करून मांडलेली आहे. त्याच्यावर आपण जवळजवळ 3 पाठ घेतले आणि त्याच्यावर सविस्तर चिंतन केलं. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही शास्त्रग्रंथाचा अभ्यास करताना त्याच्यासाठी अनुबंध, चतुष्ट आणि षडलिंग ह्या संकल्पना खूप महत्वाच्या असतात, त्याही आपण नीट समजून घेतल्या. आता हा आतापर्यंतचा मागच्या पाठाचा म्हणजे मागच्या समारोपाच्या पाठाचा आढावा झाला. आता आजचा पाठ जो काही आहे ती आढावा आपण सुरू करूया. या 4 ग्रंथामध्ये शिवश्रद्धा ग्रंथाचा अभ्यास करू. त्यात त्याने असं केलं म्हटलंय की मन सुखाची आशा करते आणि मग सुख म्हणजे काय याची व्याख्या नाही आहे विज्ञानामध्ये, पण स्वामीजीने ती व्याख्या ठरवली. नंतर ज्या मनाला हे सुख लागतं हे मन देहात असेपर्यंत कसं चालतं आणि देह सोडल्यावर त्या मनाचं काय होतं हे सुद्धा तपासून घेतलेलं आहे. आणि मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा शांत स्थितीची जी एक प्रकारची ज्येष्ठता आहे, एक प्रकारची श्रेष्ठता आहे, एक प्रकारचा तो अलौकिक आनंद आहे, तो सुद्धा आपण तात्विक पुराव्याने पाहणार आहोत या पुढच्या ग्रंथामध्ये. नंतर ध्यान अभ्यासाचा सूचना देण्यासाठी आपल्याला मेंदुरा वळवलं पाहिजे. मेंदुरा वळवलं पाहिजे म्हणजे आपले विचार शांत झाले पाहिजेत. हे कसे करायचे ह्याच्याबद्दल सुद्धा चर्चा आपण करतो, पुढेही वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. नंतर योगशास्त्राच्या दृष्टीने साधना करताना देवदेवतांचे, गुरूंचे एकाग्रतेसाठी सहाय्य कसं घेता येईल, कुठल्या मर्यादेपर्यंत घेता येईल, त्याचं मूल्य काय आहे, त्याच्या मर्यादा काय आहेत, याची सुद्धा आपण चर्चा काही प्रमाणात केली आहे, याच्या पुढेही करणार आहोत. आणि श्रद्धा ठेवला किंवा नियम पाळल्यास किंवा सांगितलेल्या गोष्टी सांगितल्याप्रमाणे केल्यास स्वामीजींची किंवा आश्रमशक्तीची सहाय्यता कशी उपलब्ध आहे हे सुद्धा आपण काही प्रमाणात बघितलं. अजून पुढच्या ग्रंथामध्ये अधिक काही प्रमाणात बघणार आहोत. आणि म्हणून कधीतरी येऊन हे ग्रंथ ऐकणं याच्यापेक्षा रेग्युलरली ऐकणं, जर काही ऐकणं शक्य नाही झालं हे विवेचन, तर निदान जी टेप केलेली अपलोड केलेली असतात ती ऐकणं, हे झालं तर या दृष्टीने ह्या वेळेचा चांगला उपयोग होण्यासाठी उपयुक्त होईल. आता इच्छापूर्तीचा परत जो विचार करायचा त्याचा आढावा असा घेताना म्हणजे इच्छेचा जो विचार किंवा वासनेचा विचार जे शरीर इंद्रियाशी निगडीत असतात, म्हणजे ज्याला इंद्रिय निगडीत सुख म्हणतात, त्याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. जे शरीर इंद्रियाशी निगडीत असतात म्हणजे ज्याला इंद्रिय निगडीत सुख म्हणतात, त्याच्यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. म्हणजे शब्द म्हणजे गोड शब्द, मुलायम स्पर्श, मोहक रूप, मधुर चव, हवाचा सुवास, ह्या सगळ्या गोष्टी इंद्रिय सुखामध्ये येतात. पण इंद्रिय नसलेलं पण ते इंद्रिय आहे समजलं जातं, त्याचं जे मन आहे त्या मनाच्या हव्यासातून लागतात त्या गोष्टी काय आहे, यश, संपत्ती, अधिकार, मान, सन्मान, प्रतिष्ठा. आणि ही सगळी इंद्रिय सुख आणि अहंकार सुख कितीही मिळाली तरी थोडा वेळ सुख वाटतं आणि परत त्यातून अशांती निर्माण होते. म्हणून त्या कुठल्याही सुखाला कितीही प्रमाणात मिळालं तरी शाश्वत शांती नाही, तृप्ती नाही. हे आपण अनेक उदाहरणामध्ये पाहिलं या विषयोग आणखी भाग्ययोग संदर्भात.
आणि बुद्धियोग आणि श्रद्धायोग संबंधात वेगळ्या पद्धतीच्या उदाहरणाने आपण पुढेही पाहणार आहोत. मग या वासना टाळता येणार नाहीत, कारण इच्छा संपणार नाहीत, वासना संपणार नाहीत, आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न तर करतच राहणार. मग हे पूर्ण करायचे नाहीत का, प्रयत्न करायचे नाहीत का, तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत ते आपण करणारच आहोत. पण स्वामीजींनी ह्याच्यात काय दाखवलं की हे करताना त्याच्यामुळे धोके निर्माण होतात. आणि मग वासनेवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवून आपली इच्छा तृप्ती कशी करावी, ह्यासाठी काय उपाय आहेत आणि ते उपाय केल्यानंतर साधकांचा क्रमविकास किंवा साधकत्व विकास कसा होईल ह्यावर विचार हे योगग्रंथ करतायत. आणि ह्या साधना दिशा आपल्याला आपल्या नेहमीच्या प्रार्थना पण सांगतात. आता कर्मशुद्धी प्रार्थना आहे जी सत्य स्वरूप परमेश्वरा, ती स्वतःसाठी काय करायचं ते सांगतं. आत्मकल्याण प्रार्थना जी आहे माझ्या आंतरिक शक्तीला, जी आपण रोज या पाठाच्या शेवटी करतो, ती सुद्धा स्वतःसाठी प्रयत्न दिशा दाखते. यज्ञ प्रार्थना, प्रकाश प्रार्थना, ती स्वतःसाठी पण आहे, सर्वांसाठी पण आहे. राष्ट्रकल्याण प्रार्थना जी आहे ती स्वतःसाठी आहे, सर्वांसाठी आहे. समाज कल्याण प्रार्थना आहे, या स्वतःसाठी आहे, सर्वांसाठी आहे. हे प्रार्थना म्हणजे विचार आहे, चांगला संदेश देणारे विचार आहेत. आणि ते नुसते विचार उच्चारायचे नाहीत, तर विचाराप्रमाणे वर्तन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा प्रकारे ह्या प्रार्थना ज्या आहेत त्या आपल्याला दिशा दाखवतात आणि त्या संबंधीची अधिक माहिती या योगग्रंथात आपण म्हणतो. आता वेगळे विकार आहेत, तर विकार तर आपल्याला म्हणजे त्रास देणारच आहेत. आपल्या इच्छा आपल्या मनात निर्माण होणारच आहे. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होणार आहे. एक गाडीचं मॉडेल आलं की थोडे वर्ष वापरलं की त्याच्या पुढचं पाहिजे, त्याच्या पुढचं पाहिजे. एक बंगला झाला की दुसरा बंगला पाहिजे, प्लॉट, हे सगळं चालूच राहणार आहे. मग हे विकार जे आहेत तर त्याच्यासाठी स्वामीजीने एक चांगली उपमा दिली की जसं आपण भाजी आणतो, ती भाजी जास्तीत जास्त चांगली असेल ती घेतो आपण. म्हणजे समजा आपल्या कुठलीही मेथीची जोडी घ्यायची किंवा काही घ्यायचं असेल तर ती स्वच्छ आहे का, ताजी आहे का, ते आपण घेतो. नंतर घरी आल्यावर ती स्वच्छ करतो, परत ती निवडून घेतो. अशा पद्धतीने त्यातल्या त्यात उच्च दर्जाचं जे असेल भाजी किंवा अन्न ते आपण घेतो. नंतर ते निवडलं, नंतर त्याच्यावर चिरून झालं की परत चांगले संस्कार करून घेतले पाहिजेत. म्हणजे चांगलं शिजवलं पाहिजे, योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे. आणि असं नाही केलं तर हे अन्न सुद्धा विषरूप होऊन बसतं. म्हणजे चुकीच्या पद्धतीने अन्न खाल्लं तर अन्न विषरूप होतं. बरं, योग्य पद्धतीने केलं तर ठीक आहे, पण कमी खाऊन चालणार नाही, तसं जास्त खाऊन चालणार नाही. आणि म्हणून सांगीन खाण्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि ही जी सगळी गोष्ट खाण्याला लागू आहे तीच गोष्ट आपल्या इच्छांना आणि विकारांना लागू आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया, ही सगळी जे षडविकार आहेत त्यांना लागू आहे. आणि म्हणून देहात असताना म्हणजे जगत असताना योग्य गोष्ट एकच असते की हे विकार वाईट आहेत, आपण सोडू शकत नाही, पण ते वाईट आहेत ही गोष्ट तरी मानायची. आणि जसे आपण भाजी स्वच्छ करून खातो तसं विकारातला वाईटपणा कमी करण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्यातल्या त्यात त्या विकारांचा उपयोग जो आपल्या फायद्याचा आहे तो कसा करून घ्यायचा हे आपण पाहतो. आपल्यात एखादे दुर्गुण असले तर त्या दुर्गुणाचं सुद्धा उदात्तीकरण केलं तर ते गुण ठरू शकतात. आणि ही गोष्ट आपण बोलतो ही सगळ्या पद्धतीने सर्वांगाने प्रत्येकाला साधेलच असं नाही, पण जितक्या मर्यादेपर्यंत ती साधेल तितक्या मर्यादेपर्यंत तरी हा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्यासाठी आपल्या व्यतिरिक्त कोणीही प्रयत्न करू शकत नाही. आणि म्हणून हा विकारातला वाईटपणा जो आहे ना तो असा काढून टेकता येण्यासारखा असतो जर योग्य प्रयत्न केला तर. आणि तो प्रयत्न नेमका कसा करायचा हेच आपल्याला स्वामीजी या योगग्रंथातून सांगतात. आपण उत्क्रांतीचे 3 पाठ घेतले. त्याच्यात स्वामीजींनी सांगितलं की कामविकाराने हे जग निर्माण झालं, पण कामविकाराने निर्माण झालेलं जग जे आहे ते पुढे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर करता करता माया विकारात गुंतलेलं जातं. म्हणजे माणूस मिळवतो, खूप मिळवतो, न मिळालं त्याचा राग येतो, मिळालं तर ते अधिक मिळावं असं लोभ होतो, नंतर खूप मिळालं की त्याचा खूप अहंकार होतो, मद होतो.
पण बघा, माणसाने उत्क्रांतीमध्ये बरीच प्रगती केली, माणूस प्रगती झाला, माणसाचा मेंदू सर्वांमध्ये सर्वात जास्त इफिशियंट आहे असं म्हटलं जातं. पण माणसामध्ये काय वाढलंय, स्वामीजींनी सांगितलं की काम क्रोध काही प्रमाणात सगळ्या जीवांना आहेत, म्हणजे प्राण्यांना सुद्धा आहेत, त्यांना इच्छा आहेत, त्यांना राग येतो. पण लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या काही कुठल्याही प्राण्याला नाहीयेत. लोभ नाही प्राण्याला, मोह नाही, मद नाही आणि मत्सर तर नाहीच नाही. हे सगळे गुण फक्त माणसाला आहेत. म्हणजे उत्क्रांतीमध्ये माणसाच्या एकंदर वृत्तीची प्रगती झाली का झाली नाही असा प्रश्न करून त्यांनी केलं म्हटलंय. आणि ही प्रगती काही प्रमाणात झाली नाही त्याचं कारण स्वार्थ आहे. म्हणून स्वार्थ उलटा करत जे कामक्रोध, लोभ, मद, मत्सर, मायेमध्ये आपण गुंतलो ते उलट्या पद्धतीने गेलं त्याची प्रगती होईल. आणि तीच ध्यान प्रक्रिया स्वामीजींनी सांगितलेली आहे. आपण आढावा घेतोय सगळ्याचा. इतिहासाचं जग म्हणजे स्वामीजींनी जे सांगितलं त्याच्यात ते सांगतात की समतेचं तत्व पालन करण्यासाठी ज्याने ज्याने कष्ट घेतले ती राष्ट्र, ते समाज संपन्न होते. पण असे कष्ट करत करत त्यांना सत्ता मिळाली, स्थैर्य मिळालं, सुबत्ता मिळाली, त्याची रेलचाल झाली की मग त्या समाजातली माणसं स्वार्थी, विलासी आणि आळशी होतात. आणि मग त्या राष्ट्राचा, त्या समाजाचा ऱ्हास होऊ लागतो. म्हणजे हा जो समतेचा नियम आहे तो सगळीकडे लागू आहे. आणि मग इथे जो संयम पाहिजे तो वासनेवर पाहिजे, नियंत्रण पाहिजे ते वासनेवर पाहिजे. आणि आपल्याबरोबर इतर जगाचा विचार, ही मूल्य जी आहेत, जी विज्ञानामध्ये सांगितलेली आहेत आणि जी अध्यात्मामध्ये सांगितलेली आहेत, ती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घेतली पाहिजेत. आणि म्हणून ह्या सगळ्या तपशिलांच्यावर प्रकाश टाकून स्वामीजी आपल्याला जीवनाचं सत्य दर्शन घडवण्याचा एकंदर रटापिटा करतात. त्यांनी अत्यंत त्याप्रमाणे खूप कष्ट करून हे सगळे योग ग्रंथ लिहिले आहेत, अनेक पद्धतीची पुस्तकं लिहिली आहेत. आणि म्हणून ते आपल्याला वेगळे वेगळे उपाय देत आहेत. आणि ते उपाय एकदम सोपे आहेत. आता विविध प्रकारच्या इच्छांचा जबरदस्त रेटा, म्हणजे बघा किती प्रकारच्या इच्छा असतात. ती त्या प्रकारच्या इच्छा म्हणजे अगदी लहानपणापासून असणाऱ्या इच्छा, तारुण्यात असलेल्या इच्छा, प्रौढत्वाच्या इच्छा आणि म्हातारपणाच्या इच्छा, या सगळ्या इच्छा कधी कधी आपल्या आयुष्यात असा जबरदस्त रेटा निर्माण करतात. तेव्हा ह्या सगळ्या इच्छांच्या क्रिया प्रक्रिया ज्या आत घडतात त्यातून आपल्या शरीरात काय बदल होतात, त्यातून शरीरातल्या ज्या आपल्या विविध कार्यसंस्था आहेत, म्हणजे ज्या कार्यसंस्थांमुळे आपलं शरीर चांगलं चालतं, पचन संस्था, श्वसन संस्था, मेंदू संस्था, ह्या सगळ्या ज्या अशा वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या प्रभावित होतात. त्या इच्छांच्या रेटामुळे शरीरात उलथापालथ घडत आहेत, त्याच्यावरून ह्या सगळ्या संस्था प्रभावित होतात. आणि मग त्यातून महत्वाचे जे अवयव आहेत शरीरातले त्याच्यावर प्रभाव होतो. आणि सगळं आपलं जे शरीराचं कार्य आहे ते असमतोलात जातं. आता ह्याबद्दलची सविस्तर माहिती अत्यंत बारीक सारीक तपशिलांसह स्वामीजींनी जी दिले ती विषययोग आणि भाग्य या दोन्ही ग्रंथात आपण समजून घेतली. हे समजून घेत असताना एकीकडे शरीर विज्ञानातली फ्लेक्सेस, म्हणजे जी विज्ञान, शरीर विज्ञान, कन्व्हेन्शनल शरीर विज्ञान जे आहे सायन्स, त्यांनी जी फ्लेक्सेस म्हणून दिलेली आहेत मान्य, आणि योगशास्त्राने दिलेली योगचक्र, ह्याच्यामध्ये कसं सुसूत्रीकरण आहे आणि किती प्रमाणात आहे ह्यावर सगळं संशोधन. आणि स्वामीजींनी वेगळ्या प्रकारचा सगळं संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी मांडले आणि ते या पुस्तकात आपल्याकडे स्पष्टपणे दिले. आता हे सगळे जे तपशील आहेत ना ते प्रत्येक साधकाच्या समजुतीच्या कक्षेत येण्यासारखे नाहीयेत. पण हे जरी तपशील लक्षात नाही आले तरी आपल्या आरोग्याचा आणि ताणाचा संबंध कसा आहे हे अत्यंत सोप्या पद्धतीने आणि तर्क आधारित पद्धतीने आपण या दोन्ही ग्रंथामध्ये समजून घेतलंय. मग हे सगळं समजून घेतलं, उपाय काय? उपाय अगदी सोपे आहेत. माणसाचं वर्तन समतेसाठी हवं, म्हणजे समतेसाठी अर्थ स्वतःबरोबर इतरांचा विचार करायला पाहिजे. आणि तो सहज होत नाही, म्हणून काही निस्वार्थ कार्यसंकल्प हे आपण आपल्या विशेष प्रयत्नांनी करावे लागतात. वासना समतोल, संयमाची आपण करायची प्रॅक्टिस आणि भयाकडून शांतीकडे जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, हा सगळा तो भाग आहे. आणि हा भाग आपल्याकडून होतोय का नाही हे बघण्यासाठीच आलेख आणि आव्हान आहेत.
आणि ताणमुक्ती आणि शांत वृत्तीसाठी रोज निदान 15 ते 20 मिनिटं संकल्पपूर्वक विधिवत ध्यान अशा पद्धतीने आपल्याला स्वामीजींनी सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ज्ञानावर आपली श्रद्धा पाहिजे आणि ज्ञानावर श्रद्धा करू असेल तर त्या श्रद्धेप्रमाणे त्या ज्ञानाचं त्या उपायांचं आपण प्रयत्नपूर्वक संगोपन आपल्या जीवनात करायला पाहिजे, त्याचं पालन करायला पाहिजे. विषयो ग्रंथामध्ये शरीरातलं स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्या ताण परिस्थितीचं त्यांनी वर्णन दिलेलं आहे. आणि विवाहित किंवा अविवाहित ब्रह्मचारी यांच्यासाठी जे ध्यान तपशील दिलेले आहेत ते आपण समजून घेतले, त्याप्रमाणे आपण ध्यानही केलं. भाग्ययोग ग्रंथामध्ये अनाहत चक्र म्हणजे हृदयातलं जे चक्र आहे त्याच्यावर कसे ताण येतात ते समजून घेतलं. आणि या चक्रापर्यंत तरी ध्यान साधना प्रगत करण्यासाठी प्रयत्न करायसाठी स्वामींनी सांगितलेलं आहे. मेंदू आणि हृदय समन्वय आणि त्यासाठी जे उपाय दिले आहेत ते आपण सगळे समजून घेतले. आणि प्रत्यक्ष ध्यान प्रात्यक्षिक काही वेळा थोड्या प्रमाणात तर काही वेळा पूर्ण प्रमाणात आपण करून घेतलं. स्वामीजींनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलं आणि स्वामीजींनी असं वैशिष्ट्य ठेवलं होतं की त्यांचं काम वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी केलं आणि नॉन कन्व्हेन्शनल पद्धतीने केलं. म्हणून त्यांनी त्यांचे सगळे संशोधन निष्कर्ष त्या त्या प्रांतातील जे मान्यताप्राप्त म्हणजे विज्ञानाच्या प्रांतातले ते, मेडिकलच्या क्षेत्रातले असतील तर ते, आणखी समाजशास्त्रातले त्यांचे निष्कर्ष असतील ते, मानसोपचारात असे वेगळ्या वेगळ्या तज्ञांकडून त्यांचे सगळे निष्कर्ष तपासून घेतले. पण स्वामीजी म्हणतात की योग ग्रंथाचं जे मी संशोधन केलेलं आणि या पुस्तकात मांडलेलं आहे, या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे, त्या उपायाबद्दल स्वामीजी म्हणतात की इतर योगी अभ्यासू यांनी मी केलेल्या सर्व विवेचनाबद्दल मते काय आहेत हा प्रश्न खरं म्हणजे येथे उद्भवत नाही असं त्यांना वाटतं. कारण ते म्हणतात की एकतर ज्या पद्धतीने मी हा विषय या पुस्तकात मांडतोय त्या पद्धतीने तो कोणी अजूनपर्यंत मांडला होता का हे मला माहित नाही, पण आपणच पहा की असं कोणी मानलाय का. आणि स्वामीजी म्हणतात की माझ्या निष्कर्षाप्रमाणे जवळजवळ 17-18 वर्ष काम केल्यावर मी अगदी एक नव्या पद्धतीने तुमच्या पुढे साधना विचार ठेवतोय. आणि मी म्हणतो त्या तत्वविवेचनावर जर का पुरावे हवे असतील तर ते पुस्तकात जागोजागी दिलेले आहेत आणि खरोखरच दिलेले आहेत, ते आपण सुद्धा बघतो. आणि ते पुरावे देवादिकांपासून माणसापर्यंत सगळ्या प्रकारचे दिलेले आहेत. विषययोग ग्रंथामध्ये आपण ते पुरावे पण पाहिले. आणि ते म्हणतात अशा पद्धतीने हे नव्या पद्धतीचं संशोधन असल्यामुळे त्याला क्षेत्रच नाहीये. मग ह्या क्षेत्रातल्या तज्ञांकडे कोणी जायचं कुठे, कारण असं कोणी केलेलंच नाहीये. म्हणून मी परिस्थितीमध्ये ह्या विषयावर कोणाची मतं घेणार. आणि त्याच्यावर ते म्हणतात की मी औषधशास्त्रावर लिहिलं तेव्हा जीवशास्त्रज्ञांच्याकडे गेलो, डॉक्टर्सकडे गेलो, आवर्जून त्यांची मतं मागितली, त्यांनी ती दिली. तीच गोष्ट अन्य संशोधन प्रांतातली. पण योग प्रांतातल्या ध्यानयोग शाखेची ज्या तऱ्हेने मी मांडणी करतो आहे तिचा विचारच सुसूत्रपणे या पातळीवर तरी कोणी केला नसेल तर मी मतं तरी कोणाकडे मागणार. मी मांडतोय त्या प्रमेयांचा निराळपणा म्हणजे अनुभव प्रयोगाचा प्रांत सुरू आणि त्याच्या अटी ह्या शीर्षकाखाली पहा. आणि हे दिलेलं आहे त्यांनी विषययोग मध्ये पण दिलेलं आहे आणि पुढे ग्रंथात पण दिलेलं आहे की अनुभव घ्या मी सांगतो त्याप्रमाणे, मग तुम्हाला ह्यातला वेगळेपणा कळेल. आणि सगळ्याचा एकत्रित विचार केलेला जर कोणी अधिकारीच नसेल तर मत मागायला तरी मी कुणाकडे जाणार. आणि मी मत मागायला त्याच्याकडे गेलो तर खरं त्याच्यावरच अन्याय होईल. म्हणून विभागशः प्रत्येक भागातली मतं मागणं निराळं आणि ह्या भागातली मतं मागणं निराळं. आणि म्हणून स्वामीजींच्या ह्या सगळ्या मांडणीतलं वेगळेपण आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन आणि त्याचा कर्मविकास पद्धतीने तो सुखी व्हावा म्हणून केलेलं संशोधन, त्यांची उपाय देण्याची तळमळ, त्यांचे कष्ट आणि तप आणि हे सर्व करून आपण पूर्ण अलिप्त राहून आणि कुठल्याही पद्धतीचं श्रेय न घेता ज्या प्रामाणिकपणाने त्यांनी ही मांडणी केलेली आहे त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आपल्या आयुष्यात त्याची जोड दिली पाहिजे. हे एकीकडे आवश्यक आहे. आणि ह्याचा वेगळेपणा समजून तो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन मांडला गेला पाहिजे. ही सुद्धा दुसरी आपली जबाबदारी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. भाग्ययोग ग्रंथाचा विचार करताना आपण बघितलं त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो सांगतो की माणसाचा काळ आणि स्वभाव याच्यावरून त्याचं भविष्य सांगता येतं. आणि दुसऱ्या भागात
त्यांनी सांगितलंय की ज्या योगाने हे जे भविष्य आहे ते सुधारता येईल त्याची तो माहिती देतो. वर्तमान काळात आपण जे जे घडवतो त्याचा परिणाम शरीरावर विशिष्ट तऱ्हेने होतो आणि भविष्यात असंच परिणाम झालेलं शरीर घेऊन आपल्याला जगायचं असल्यामुळे त्या शरीरामुळे होणाऱ्या गोष्टी भविष्यावर सुद्धा परिणाम करतात. आणि म्हणून भविष्यामध्ये वैभव मिळवायचा असेल एका बाजूनी, तर दुसऱ्या बाजूने आपला जो घात होतो त्या प्रयत्नामध्ये तो तरी टाळला पाहिजे. आणि ह्या पुस्तकामध्ये सविस्तर पद्धतीने आपण पाहिलं की हृदयाची अस्थिरता जी असते ती निर्माण होते, ती घात करते, म्हणून त्यावर उपाय केला पाहिजे. आणि हा उपाय कसा असला पाहिजे की ती हृदयाची जी अस्थिरता ती स्थिर होईल, त्यामुळे शक्ती वाचेल, त्याच्यामुळे आत्मशुद्धी होईल. आणि अशा पद्धतीच्या प्रयत्नांची गोडी लागली म्हणजे त्याचा नकळत परिणाम सर्व दिवसावर होईल आणि आपलं भविष्य अधिक शापमुक्त होईल, त्रासमुक्त होईल, प्रसन्न होईल, शुभ होईल. आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये माणूस जो माणसाचा विशेष संबंध येतो तो ब्रेन म्हणजे मेंदू आणि हृदयाशी येतो आणि जास्त परिणाम हृदयावर होतोय आपण बघितलं. आणि म्हणून शांतीसाठी मनुष्य जेव्हा ध्यानासाठी बसेल त्यावेळेला त्यांनी जे काही पराक्रम केले ते या परिक्रमाचा परिणाम तो कमी होईलच, म्हणजे शांततेने परिणाम होईल. परंतु ह्या शांततेच्या परिणामामुळे त्याचे पराक्रम सुद्धा अधिक शुद्धपणाने पुढे होतील, अधिक निस्वार्थतेने, अधिक निर्भयतेने त्याचे प्रयत्न होतील, त्याच्यातला उतावळेपणा कमी होईल. आणि अशा प्रयत्नातून जे काही निर्माण होईल ते सुद्धा मिळालेली गोष्ट तो थोड्या अधिक निस्वार्थ मनाने वापरेल. आणि अशा सगळ्या प्रयत्नातून त्याला चांगलं यश मिळेल, अधिक यश मिळेल, अधिक कीर्ती मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल. अशा पद्धतीने प्रयत्न आणि त्याचं फळ आणि प्रयत्न वाढवत गेल्यानंतर फळ वाढेल, अशा प्रकारचे भाग्य चक्र आपल्या आयुष्यात सुरू होईल. आणि म्हणून स्वामीजी म्हणतात व्यवहार सोडायचा नाही, पराक्रम करणं सोडायचं नाही, महत्वाकांक्षा सोडायचं नाही, परंतु त्याचा दुष्परिणाम मिळालेल्या आणि केलेल्या ज्ञानसाधनेने टाळत राहायचा, ध्यान साधनेने टाळत राहायचा. आणि दुसरी गोष्ट जे भविष्याचा जो मोह असतो, मला यश मिळेल, वैभव मिळेल, कीर्ती मिळेल, किती मिळेल, प्रतिष्ठा मिळेल का नाही, मला मान सन्मान मिळेल का नाही, या सगळं जाणण्याचा म्हणजे भाग्य जाणण्याचा मोह, हा मोह काही माणसाला त्याच्यात डोकून पाडण्याचा मोह सुटत नाही. पण स्वामीजी म्हणतात की प्रयत्न केला तर आपल्या भविष्यात डोकवून पडण्याचा काही मार्ग ह्या पद्धतीने आहे. आणि तो ह्या पुस्तकामध्ये अन्य ठिकाणी स्वामीजींनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तो जो मार्ग आहे तो जास्तीत जास्त वैज्ञानिक पद्धतीच्या सीमेरेषेपाशी आहे. पण स्वामीजी म्हणतात की कितीही जरी भाग्य आलं तरी ते परमाणु सुख देणार नाही, ते चिरसुख देणार नाही, ते काही प्रमाणात सुख येईल, काही प्रमाणात जाईल. म्हणून भाग्य काय हे जाणून घेण्यापेक्षा येणारं भाग्य अधिक चांगलं कसं करता येईल आणि त्यातला वाईटपणा कसा कमी करता येईल हा प्रयत्न जास्त महत्वाचा आहे. आणि त्यासाठी ह्या दोन्ही ग्रंथामध्ये हे आपण सुरू केलं. आता हे योग ग्रंथ लिहून म्हणजे 80-85च्या सुमारास लिहिलेले आहेत, म्हणजे आता 40 वर्ष झाली. परंतु बरेच साधक सुद्धा म्हणतात की हे योग ग्रंथ वाचून समजत नाही. आणि म्हणून बरेकांनी सांगितलं की आपण याचा अभ्यास करू. आणि म्हणून ही पाठमाला सुरू केलेली आहे. आणि बऱ्याच श्रोत्यांनी आता सांगितलं की हा कळत नव्हतं पण आता थोडं थोडं कळायला लागलं. अशा पद्धतीने आपण हा सगळा अभ्यास करतोय. स्वामीजीने रिच, अँबिशियस अँड हेल्दी नावाचं ह्याच संबंधी एक पुस्तक लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये. त्याच्यात ते म्हणतात सुखाच्या आणि समृद्धीच्या शोधात असलेल्या लोकांना म्हणजे भविष्य बघणाऱ्या लोकांना भविष्य कळलं आणि काही काळ इच्छापूर्तीचं समाधान जरी मिळालं तरी अंतिमतः त्यांना तीव्र मानसिक किंवा शारीरिक दुखणं अशा वेदना त्रास सहन करावे लागतात. आणि ते स्वामीजी टाळण्यासाठी उपाय देतात. त्याचं सूत्र असं आहे की आपल्या सगळ्या ज्या भावना आहेत, आपले सगळे जे प्रयत्न आहेत त्या अंतिम शारीरिक परिणामामध्ये व्यक्त होतात. म्हणजे सगळ्या प्रयत्नांचा परिणाम शरीरावर होतो
आणि ते परिणाम जेव्हा अधिक होतात तेव्हा ते कुठल्या ना कुठल्या तरी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ह्या स्वरूपात व्यक्त होतात. शरीरातल्या अत्यंत गुंतागुंतीच्या अंतर्गत हालचाली अनेक शरीर अवयवात होत असतात. त्यामध्ये अनेक ग्रंथीतील स्राव कमी जास्त होतात. रक्ताभिसरण हळू जोरात होतं. अशा पद्धतीने भावना शरीरातल्या अत्यंत छोट्या पण महत्वाच्या अशा पेशी समूहावर, अवयवावर आणि स्नायूवर आढळतात. त्यातून त्यांचं कार्य बिघडतं आणि त्यातून अनेक आकांत निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून ह्या सगळ्या मिळालेल्या यशाने जर का म्हणजे मिळालेला आपण आता स्वामीजींनी सांगितलाय जो एक निस्वार्थ उपाय, सर्वांचा समतेचा विचार आणि ध्यान विचार, ह्या सगळा प्रयत्न करून गेल्यानंतर तुम्हाला कधीतरी अचानक यश सुद्धा मिळून जाईल. पण प्रयत्नाने मिळालेलं यश आणि योगायोगाने मिळालेलं यश ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. एखादी गोष्ट तुम्हाला अचानक मिळते तेव्हा तिची किंमत एक तर तुम्ही पूर्वी कुठेतरी दिलेली असते किंवा तुम्हाला त्या गोष्टीची किंमत पुढच्या काळात, भविष्य काळात द्यायची असते. आणि म्हणून यश किंवा अपयश हा विचार न करता मार्ग एकच आहे की अपयश ही सुद्धा खचून न जाण्याची एक खूण निसर्गाने किंवा देवाने आपल्याकडे केली असं समजा. पुढे पळण्यासाठी घेतलेलं, जसं पुढे पळण्यासाठी एक पाऊल मागे घेऊन मग जोर घेऊन पुढे जायला लागतं, तसं अपयशामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी एक वेगाने पाऊल टाकायची संधी आहे असं म्हणत. आणि म्हणून ह्या पद्धतीने आपण जर समजून घेतलं तर हे दोनच ग्रंथ नाही तर हे सगळे ग्रंथ समजून घेतले पाहिजेत. कारण हे सगळे ग्रंथ संलग्न आहेत. तुमच्या भाग्याचं चित्र, तुमच्या भवितव्याचा सगळा आराखडा तुम्हाला जर का हवा असेल तर हे ग्रंथ वाचा, त्याचा उपयोग करा. आणि हे जर का नाही जमलं, अभ्यास करायला नाही जमलं, ग्रंथ समजायला नाही जमलं, तर पूर्ण श्रद्धेने हे सगळे उपाय पाळा. रोज कमीत कमी 10 मिनिटं तरी ध्यानात बसण्याचा प्रयत्न करा. आता ह्या उपायांना पैसे पडत नाही, वेळ पण थोडा लागतो, परंतु ह्या पद्धतीने आपण जर का प्रयत्न केला तर आपल्याला एक उज्ज्वल वाट पुढे दिसेल. आणि ही जी वाट आहे ती अभ्यासाने मिळवायची का योगाने हवी हे आपणच ठरवायचं. आता अध्यात्मात ज्याला सत्य सत्य म्हणतात किंवा आपण जी सत्य स्वरूप परमेश्वराची प्रार्थना करतो त्याचा विचार असा आहे की ज्ञाता आणि ज्ञेय. ज्ञाता म्हणजे जाणून घेणारा, ज्ञेय म्हणजे जे जाणून घ्यायचंय ते. दृश्य व अदृश्य प्रकृती ह्या सगळ्या पलीकडे असलेलं आणि सर्व सामावलेलं एक स्वतंत्र तत्व आहे, त्याला सत्य म्हणतात. आणि त्याला परमात्मा किंवा परब्रह्म म्हणतात. या ब्रह्माला पाहण्याची इच्छा बाळगणं, त्या सगळ्याचं अनुसंधान ठेवणं आणि ते ठेवताना इच्छा द्वेष रहित होऊन ब्रह्माचं ध्यान करणं ही मुख्य गोष्ट आहे. ज्ञानी भक्त जन्मजन्माच्या साधनेतून ते साध्य करतो. अशा पद्धतीने सज्ञान भक्ती ही सध्याच्या विज्ञान युगाची आवश्यकता आहे. आणि सज्ञान भक्ती म्हणजे तर्कशुद्ध विचार आणि आचार आणि त्याला ध्यानाची जोड. कारण ज्याला आपण भौतिक सुख म्हणतो, यश, कीर्ती, वैभव ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो, त्याच्यापेक्षाही परमोच्च भाग्य किंवा अत्यंत श्रेष्ठ सुख त्याला स्वर्गसुख म्हणतात. ते स्वर्गसुख सुद्धा पुण्य संपलं की संपतं आणि पुण्य संपलं की परत तो मनुष्य नेहमीच्या पद्धतीने जन्म घेतो असं गीता सांगते. आणि म्हणून हे जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दोन्ही गोष्टीची आवश्यकता आहे. तर्कबुद्धीची आवश्यकता आहे आणि अविचल श्रद्धेची पण आवश्यकता आहे. कारण बुद्धीचं काम ज्ञान सांगण्याचं आहे आणि सांगितलेलं आणि समजलेल्या ज्ञानावर स्थिर करण्याचं काम हे श्रद्धेचं आहे. श्रद्धा आणि बुद्धी ही परस्पर विरोधी नाहीत. काही लोक तसे ते मानतात, पण माणसाला प्रगतीसाठी दोन्हीची आवश्यकता आहे. कारण बुद्धिहीन श्रद्धा असेल तर डोळे मिटून जाळण्यासारखं आहे आणि श्रद्धाहीन बुद्धी असेल तर अनेक वेळा जे काही घडायचं ते कार्य नीट घडत नाही. कारण जीवन व्यर्थ जातं. कारण ते म्हणतात संशयात्मा विनश्यती. म्हणून योग्य पद्धतीने ज्ञान घेऊन त्या ज्ञानावर श्रद्धा आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन पाहिजे.
आता हे किती जरी आपण सांगितलं तरी हे शेवटी शब्द आहेत, त्या शब्दाला मर्यादा आहेत. आणि आज तर आपण सारांश रूपाने आढावा घेतोय, त्यामुळे हे सगळ्या जम्स सुद्धा एकीकडे ज्यांनी विशेष ऐकलं नाही त्यांना वाटू शकतील. पण सारांश रूपाने एक गोष्ट बघू की स्वामीजी आपल्याला काय देऊ पाहतायत ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांगीण प्रगतीची ते इच्छा करतायत आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्या भौतिक जीवनात काय प्रयत्न करता येईल ते सांगतायत. ही गोष्ट अशी आहे, त्याच्यासाठी गोष्टींनी गोष्ट अधिक चांगली समजते. एक राजा असतो, तो राजा तसा दिलदार असतो. त्याचा एक दिवस वाढदिवस असतो. वाढदिवसामुळे तो खूप प्रसन्न असतो आणि त्यावेळेला तो त्याच्या प्रधानाला बोलवतो आणि सांगतो, आज मी खूप खुश आहे, मला लोकांना काही ना काहीतरी लोकांना द्यावंसं वाटतंय, तर तुम्ही असं करा, आपले जे सगळे कैदी आहेत त्यांना सोडून द्या. किती दिवस बिचारे राहिलेत कैदी, त्यांना सुटू द्या एकदा. प्रधान म्हणतो, ठीक आहे महाराज, पण तो विचार करतो, खूप प्रयत्न करून हे सगळे लोकांना बंदिवान केलेलं आहे, प्रचंड त्रास देतील, ह्यांना सोडून कसं चालेल. पण महाराजांना कसं सांगणार. मग तो म्हणतो, महाराज मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पण खुश आहात, आणखीन ह्यांनाही काही कायद्यानं मिळालं पाहिजे, पण एकदम सोडणं मला ठीक वाटत नाही. पण असं करू आपण की त्यांच्या जेलवर नोटीस लावा आणि त्याच्यातल्या नोटीसमध्ये की त्याला जे जे पाहिजे ते प्रत्येकाला मिळेल. तर अशा पद्धतीने नोटीस काढली तर ज्याला पाहिजे ते आपण देऊ, म्हणजे तेही खुश होतील. मग तशी नोटीस लावतात, कैदी ती वाचतात आणि प्रत्येक जण येतो आणि त्याला सांगतो, तुला काय हवंय ते सांगते, तुला मिळेल. एक येतो, तो म्हणतो, मला या इथे राहायचं, माझी खोली चांगली नाहीये, मला तिथे जरा चांगली खोली द्या. दुसरा म्हणतो जरा स्वच्छ असू दे. तिसरा म्हणतो आम्हाला झोपायला चांगला हे नाहीये बिछाना, आम्हाला चांगलं तरी हे द्या. कोणी म्हणतो जेवण चांगलं द्या, कोणी म्हणतं आम्हाला काहीतरी भत्ता द्या, कोण म्हणतो आम्हाला घरच्या लोकांना म्हणणं भेटू द्या. असं वेगळे वेगळे लोक येतात आणि वेगळे वेगळे येतात आणि ते सगळ्यांना ते म्हणतात, ठीक आहे तुम्हाला हे मिळेल, तो हे मिळेल. असं सगळे कैदी होऊन जातात. पण मला इथून सोडून द्या असं मागणं कोणीही मागत नाही. ते मागितलं असं तेही मिळालं असतं. तर राजा सोडायला निघालाय, राजा सगळं द्यायला निघालाय, पण मागणाऱ्यांनी मागितलं पाहिजे. ते म्हणतात ना, गाणं आहे, जग हे बंदीशाळा, ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी. आणि काय ते हातगडी प्रिय हो वाटे त्याला. तसं जे आहे तसं जीवन आहे माणसाचं. ते गदिमाडगुरांचं गीत आहे, ते जीवनासंबंधी आहे. म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं जगता येईल आणि त्याच्यासाठी अनेक उपाय आपल्याला संत देतात. स्वामीजी प्रकाश प्रार्थनेतून आपल्याला काय सांगतायत, अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो, हे मागा आणि त्यासाठी प्रयत्न करा. ते प्रयत्न कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतोय. स्वामीजी यज्ञ प्रार्थनेत सांगतात, आत्मज्ञानासाठी मी तुला शरण येतो. आत्मज्ञान मिळवायला सांगतात, त्याच्यासाठी माहिती देतात. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी सद्बुद्धी, प्रेरणा, ज्ञान तू माझ्या सगळं कायम ठेव. सकाळची प्रार्थना आपण करतो. ह्या सगळ्या प्रार्थना आपल्याला दिशा देतात आणि त्या दिशा पूर्ण करण्यासाठी काय करायचं ते आपल्याला स्वामीजी सांगतात. तर आपल्या पूर्ण मुक्तीसाठी हे योग ग्रंथ आहेत. इच्छापूर्तीसाठी विषयोग आहे, भाग्ययोग आहेत. साधनेत आपला पारमार्थिक कर्म विकास घडला तर उच्च ध्येय साध्य होतील. सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, मान, सन्मान याचं कितीही सुख मिळालं तर चिरकाळ टिकणार नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, अग्नीकडे, त्या यज्ञनारायाकडे आत्मज्ञानाचं सुख मागा. दोषान स्मरामी त्वाम शरणम प्रपद्ये, गुणान स्वरामी त्वाम शरणम प्रपद्ये. माझे दोष आठवून मी तुला शरण येतो, माझे गुण आठवून मी तुला शरण येतो आणि शेवटी आत्मज्ञानायच त्वाम शरणम प्रपद्ये. आणि त्यासाठी काय करायचं, आपण साधना कशी करायची. अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो, हे कसं साधायचं. हे सगळं साधण्यासाठी स्वामीजी आपल्याला मार्ग देऊ पाहत आहेत.
जन्ममृत्यूच्या विळख्यातून सोडवण्यासाठी मार्ग दाखवत आहे. आणि म्हणून स्वामीजी आपल्याला काय देऊ पाहत आहेत हे या गृह ग्रंथातून समजून घेतलं पाहिजे, या सगळ्या पाठातून समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. ते आपल्याला अधिक स्पष्टपणे बुद्धियोग आणि श्रद्धायोग या ग्रंथातून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्या सर्वांचा हा एकत्रित प्रयत्न संपन्न हो अशी आज आपण प्रार्थना करूया. आपण ध्यानच घेऊया नेहमीच. शरीराशी संवाद. सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी ताठ बसा, पाठी जागणा ताठ ठेवा आणि काही मिनिटं आपण ध्यान करू. आहेत अजून थोडा वेळ. हे आज्ञा, तू एकाग्रता शक्ती मिळवण्याच्या अत्यंत उच्च अवस्थेला जाणार आहेस. बाजूला योग्य असं वातावरण करवेल तेवढं तयार केलेलं आहे. उरलेली शांती तू मनाने मिळवायची आहेस. यापुढे कानाने बाजूचे आवाज ऐकू नकोस. तुझ्या सूक्ष्मग्राही नाकातून केवळ जीवनदायी आवाज आत येऊ दे. या आवाजाशिवाय बाहेरचं सर्व जग बंद कर. तुझ्या आत्म्याचा साक्षात्कार करून घेण्याचा एक अपूर्व अनुभव तू घेणार आहेस. आणि त्यासाठी चांगली बुद्धी ही पहिली गरज आहे. शांत एकाग्र राहण्यासाठी चांगली बुद्धी तू स्वतःकडेच माग. सूर्य तेजाने तुझ्या आत दिलेली शक्ती तू चांगल्या बुद्धीसाठी खर्च कर. आणि त्या प्रतीकाचा मंत्र ऐक. हे शब्द वारंवार ऐकताना तू तिकडे दुर्लक्ष करायची सवय बाळगशील. तसे मुळीच करू नकोस. चांगली बुद्धी मागितली आहेस ती तुला मिळणारच आहे. तिला पात्र राहण्यासाठी शांत एकाग्रता तू करणार आहेस. हे आज्ञा, तू चांगल्या बुद्धीची इच्छा केलीस, तुझ्या हिताच्या बुद्धीची इच्छा केलीस. चांगली बुद्धी म्हणजे समता. विचकू नकोस. आता तुझ्यातली, तुझ्या स्वतःच्या आतली समता तरी करशील की नाही? तू स्वतःलाच आतली वागणूक नीट देत नाहीस हे बुद्धीने कबूल करशील की नाही? तू विचारशील, मी स्वतःला चांगली समतेची वागणूक कशी दिली नाही? अरे जीवा, तुझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला मन आहे असं अनेक बुद्धिनिष्ठ अभ्यासकांनी संशोधन केलेलं आहे. त्या तुझ्या छोट्या छोट्या असंख्य शरीर सहकार्यांची तू कधी दखल घेतली आहेस का? घे बरं दखल. चांगल्या बुद्धीच्या लेण्यातून ज्या पेशींच्या सहकार्याने तू हसतोस, अन्न पचवतोस, त्या सगळ्यांचा आळीपाळीने एकेका थरावर परामर्श घे. जसं तू पाहुण्यांना विचारतोस, केव्हा आला, कोठून आला, बरं आहे ना, तसं आपल्या शरीरातल्या दुर्लक्षित सहकार्यांना विचार बरं, कोठून आला. मग त्या प्रश्नातून पेशीमन स्वतःला विचारतं, कोठून आलो मी. तेव्हा विचार त्याला, पण थांब हं, तुझ्यातर्फे मीच विचारतो, कारण तुला शांत बसायचंय. विचारू तर प्रश्न तुझ्या पेशींना, तुझ्यातर्फे. कोठून आलात म्हणून विचारतो. हं, कोठून आलात? आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात.
आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका, आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास. ठीक केलंस. आता हा संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. ओहम, सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज. बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र. ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस, असं हे स्थान आहे.
तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखी अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग तौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचला आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी पोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहू. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाटण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार.
केवढी निरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. काही वेळ शांत रहा. हळूहळू तळवे आपल्या चेहऱ्यावर ठेवून हळूहळू डोळे उघडा. या ठिकाणी अनाहत चक्रापर्यंतची आपली ध्यान साधना जी या पुस्तकापर्यंत अभिप्रेत आहे ती पूर्ण झाली. आपण पाठाच्या आणि या ग्रंथ शेवट परत आत्मचिंतन प्रार्थना करतो आहे. मी आत्मचिंतन प्रार्थना म्हणतो. आपण आपापल्या ठिकाणी या शब्दांचं आपल्या मनात उच्चार करा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. सर्वांना नमस्कार. हरिओम. इथे आपलं चिंतन पूर्ण होतं. धन्यवाद.